महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत अर्वाच्य भाषेचा वापर करून इतर मागास प्रवर्गातील समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी ओबीसी समाज बांधवांच्या वतीने शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले आहे। मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी इतर मागास प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करीत असून ओबीसी मधून मराठा आरक्षण देऊ नये अशी कायदेशीर व वैज्ञानिक भूमिका ते प्रखरतेने मांडत आहेत। त्या अनुषंगाने 31 जानेवारी रोजी गैरकैफियतदार आरोपी आमदार संजय गायकवाड यांनी समाज माध्यमांसमोर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेचा वापर करून भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, कोणाचाही बाप हे मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असे विधान केले। सदर विधानावर शेगाव शहरातील ओबीसी इतर मागास प्रवर्गातील समाजातील बांधव यांच्या भावना दुखावल्या असून समाज प्रतिष्ठेला ठेच लागली आहे। त्यामुळे गैरकैफियतदार आरोपी आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाहीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर गजानन हाडोळे, संजय कलोरे, राजू पाटील, शेगोकार, PM घाटोळ, संतोष घाटोळ, अरुण घाटोळ, दिनेश लहाणे आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते। MCI न्यूज करिता रवी शेगोकार, शेगाव। संजय गायकवाड यांनी आदरणीय छगनजी भुजबळ यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि संजय गायकवाड यांना समज देऊ इच्छितो की कदापि तू चुकूनही भुजबळ साहेबांच्या नांदी लागू नको। जर हे असं झालं, तूच काय बोलू शकतं, आम्ही काही करू शकतो, तू तर बोलूच शकतं, याची नोंद घ्यावी। आणि आम्ही सर्व ओबीसी संघटनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो। छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या ओबीसी समाजाचे एक दैवत छगनरावजी भुजबळ साहेब त्यांनी ओबीसीसाठी खरं प्रयत्न केलेले आहेत आणि सर्व जीवन त्यासाठी लावलेलं आहे। अशाच भुजबळ साहेबाबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांनी जे काही अपराध शब्द वापरले आहेत त्याचा आम्ही सर्व समाजाकडे निषेध करतो। ॲक्च्युली ज्या शिवसेनेत हा संजय गायकवाड आता आलेला आहे ती शिवसेना भुजबळ साहेबांनी स्थापन केलेली आहे बाळासाहेबांबरोबर, परंतु बाळासाहेबांना मंडळ आयोगाला विरोध केल्यामुळे शिवसेना त्यावेळी त्यांनी सोडली। म्हणजे बाळासाहेब ठाकरेवर काम करणारे आमचे नेते त्यांच्याविषयी हा गायकवाड जो हा दंड्यातून निघालेला आहे तो ही भाषा वापरतो, त्यामुळे आमच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि पूर्ण ओबीसी समाजाने तीव्र भावना झाल्या आहेत, याचा उद्रेकसुद्धा होऊ शकतो। म्हणून आम्ही आज तहसीलदारासुद्धा निवेदन दिलं आणि पोलिससुद्धा निवेदन दिलं। त्याचा जर वेळीच जाब त्याला घातला नाही, त्याला आवर घातली नाही तर याचा अशांतता भंग होऊ शकतो आणि त्याची सर्व जबाबदारी संजय गायकवाडवर राहील, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।